नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. नवरा बायको जोक. नवरा आणि बायको एक कार ॲक्सिडेंटमध्ये वारले. नवरा भूत बनला आणि बायको चेटकीन. काही वेळानंतर दोघेही भेटले. बायको: किती वेगळे दिसता तुम्ही भूत झाल्यावर. नवरा: अगं वेडी, तू तर बिलकुल नाही बदललीस. बायकोचा संशय दूर करण्यासाठी मी दाढी ठेवली. जास्तीत जास्त वेळ घरीच राहायला लागलो. पूजा पोथी वाचायला लागलो. एवढेच काय, गीता रामायण सुद्धा विकत आणले. सगळे सोडून देवदेव करायला लागलो. आता बायको माझ्याबद्दल मैत्रिणीला फोनवर सांगते, हा माणूस आता स्वर्गातल्या अप्सरांच्या मागे लागला. मी: दादा 1 लिटर दूध द्या. दूधवाला: कोणतं, 40-45 की 50 रुपये लिटरचं. मी: काय फरक आहे. दूधवाला: काही नाही हो भाऊ. अहो 50 वालं घेतलं की यात पाणी कमी असेल असं आपल्याला मनाचं समाधान होतं. कोल्हापूरचं एक कुटुंब पुण्याला मुलगी पाहायला जाते. मुलाचे वडील: तुमची मुलगी काय करते. मुलीचे वडील: ॲक्टर आहे टिकटॉकवर. आणि तुमचा मुलगा काय करतो. मुलाचे वडील: आर्मीत आहे, पबजीमध्ये. चंदू: अरे घाईघाईत कुठे निघालास. चंदू: प्राणी संग्रहालयात. चंदू: का. प्राणी संग्रहालयातील एखादी जागा रिकामी झाली का. मुलगा: बाबा मला सांगा, माझं मूल्यमापन मी कसं करू. माझ्यात काय कमतरता आहे ते कसं शोधू. बाबा: तू लग्न कर, मग तुझी बायको तुझ्यातच काय, तुझ्या अख्ख्या खानदानात काय कमतरता आहे ते बरोबर शोधून काढेल. मूवीमध्ये साधा किसिंग सीन चालू आलं की रिमोटवर ताबडतोब झडप घालून चॅनल बदलणारे आपण. लोकसंख्येच्या बाबतीत कधी चीनला मागे टाकलंय ते कळलंच नाही. गुरुजी: बंड्या, असं काही 2 उदाहरण दे की एकच उद्देश निघाला पाहिजे. बंड्या: गुरुजी, सरकार दारू विकून जो पैसा कमवते त्यात रेशनवर लोकांना फुकट गहू तांदूळ देते आणि तोच फुकट तांदूळ काही लोक घेऊन बाजारात विकतात आणि त्याची दारू पितात. गुरुजी: हरामखोर बंड्या, कुठून आणतोस ते ज्ञान. साहेब शिपायाला म्हणाले, आज मला खूप काम आहे. केबिनमध्ये कोणालाही पाठवू नको. कुणी जास्तच अर्जंट असं म्हणालं तर त्याला म्हणावं, इथं येणारं सगळं लोक असंच सांगतात. बिलकुल कुणाला आत सोडू नकोस. शिपायाने तेवढे पक्के लक्षात ठेवले. थोड्या वेळाने त्या साहेबाची बायकोच तिथे आल्या आणि केबिनमध्ये सरळ जाऊ लागली. तेव्हा शिपायाने तिला रोखले. ती म्हणाली, अरे बाबा, सर बाजूला, मला काम आहे साहेबांशी, मी त्यांची बायको आहे. शिपाई म्हणाला, नाही, इथे येणाऱ्या सगळ्या बायका असंच म्हणतात. घरी गेल्यावर बायकोने मंथ एंड होईपर्यंत आणला. टीचर: कल स्कूल क्यों नहीं आया. लड़का: जी कल तो त्योहार था ना. टीचर: कौन सा त्योहार. लड़का: मैडम, IPL है, ये है इंडिया का त्योहार. डॉक्टर: कल तुम अपने परिवार वालों से मिल सकते हो. मरीज: डॉक्टर कल तुम अपने परिवार वालों से मिल सकते हो. मरीज: डॉक्टर साहब, मेरे परिवार वाले तो सारे मर चुके. डॉक्टर: पता है, इसलिए के बोल रहा हूँ. सोनी टीव्हीवरील CID मालिकेची पुणेकरांवरील प्रभाव. दरवाजातील पाटी. घराची किल्ली शेजारी आहे. तुम्ही CID मधून असाल तर आपले ओळखपत्र दाखवून किल्ली घ्यावी. उगाच ताकद आहे म्हणून तोडायचा प्रयत्न करू नका. नापास झालं तर लग्न लावून देईल अशी धमकी मुलींना देतात. एकदा मुलांना देऊन तरी बघा. वर्षात 2 सुना येतील, एक ऑक्टोबरमध्ये आणि दुसरी एप्रिलमध्ये. खरं आहे ना मित्रांनो. बायको: मी आजपासून योगा करायचं ठरवलंय. माझं वजन कमी होईल का. नवरा: नक्कीच होईल.
फक्त योगा करताना तोंड बंद ठेवण्याची मुद्रा जास्त वेळ कर. बायको, काय हो, नेहमी गुगल मॅप लावून का फिरताय? नवरा, कारण गुगलमध्ये किमान एक बाई तरी अशी आहे जी माझं ऐकते. Oh, no, 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 no. बायको निघाली माहेरला. नवरा एसटीत कंडक्टर आणि बायको. नवरा, कंडक्टर, एसटी नॉन स्टॉप आहे ना? कंडक्टर, होय, पण असं का विचारतात? नवरा, बायको, लय दिवसापासून माहेरला निघाली आहे, अर्ध्यातून माघारी येऊ नक्की याची भीती वाटते. आता मला कळलं माझं वजन का कमी होत नाही, कारण माझा नवराच आहे. असं चमचमीत मस्त जेवण असलं की म्हणतो खा अजून. मग मी काय सोडते का आणते? आयत्यावर पायतं आणि शिक्क्यावर कोयतं. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.